हा आहे आपला संस्कृतचा चौथा धडा, चतुर्थ पाठ. प्रणम्यो देशभक्तो अयम गोपबंधू महामनः. म्हणजे काय की देशभक्त गोपबंधू यांना माझा नमस्कार असो. एकदा जलप्लाव पीडितानाम. जलप्लाव म्हणजे काय? पुराने जे पीडित झाले आहेत. सहाय्यार्थम चतुर्थी विभक्ती आहे, त्यांच्या सहाय्यासाठी शिक्षकाः छात्राश्च. इथे म्हणजे काय आहे? ही संधी काय आहे? छात्राः प्लस च आहे, म्हणजे विसर्ग आणि च आल्यानंतर तो च झाला आहे. सभागारे चर्चाम कुर्वन्ती. म्हणजे काय? एकदा पुराने पीडित लोकांच्या सहाय्यासाठी शिक्षक आणि विद्यार्थी सभागारे म्हणजे काय? परत सप्तमी विभक्ती. सभागृहामध्ये चर्चा करत होते. ओके. नमस्ते छात्राः ह्यस्तनीं वार्तां श्रुतवन्तः किम. ह्यस्तनीं म्हणजे काय? कालची. म्हणजे विद्यार्थ्यांनो, तुम्ही कालची वार्ता म्हणजे काय? कालची बातमी किंवा कालची न्यूज तुम्ही ऐकली का? श्रुतवंता म्हणजे काय? ऐकली का? मग नमो नमः आचार्य म्हणजे काय? आचार्य प्रणाम. ओडिशा राज्यस्य केंद्रापडा जनपदे. ओडिशा राज्यस्य कुठली विभक्ती आहे? षष्ठी विभक्ती. ओडिशा राज्याच्या केंद्रापाडा जनपदे सप्तमी विभक्ती. म्हणजे केंद्रपाडा या जनपदे म्हणजे गावात महानद्यां भयंकरः जलप्लावः संभूतः. म्हणजे नद्यांचा म्हणजे नद्या काय झाले? पूर आलेले आहे, खूप मोठा पूर आलेला आहे. जलप्लावेनं ही काय आहे? तृतीया विभक्ती. जलप्लावेनं म्हणजे पुरामुळे तत्र महती म्हणजे खूप मोठी हानी संजाता. म्हणजे पुरामुळे काय झाले? तिकडे खूप मोठी हानी झाली आहे. ओके. मग आम म्हणजे हो. हिमानी म्हणजे हिमानी त्यांना उत्तर देते. त्वम सत्यम वदसी म्हणजे खरं आहे. जलप्लावेनं म्हणजे काय? पुरामुळे तृतीया विभक्ती. पुरामुळे वासगृहाणी म्हणजे काय? घरं काय झाले? घरं नष्टानी म्हणजे घरं काय झाली आहेत? तुटून पडली आहेत, मोडून गेली आहेत. केचित अस्वस्थाः चिकित्सालये मृत्यूना सह युद्धन्ते. म्हणजे काय? केचित म्हणजे काही अस्वस्थ म्हणजे काही लोक जे पुराच्या पाण्यामुळे त्याच्यात पडले किंवा काय झालं, जखमी झाले. आणि चिकित्सालय म्हणजे परत सप्तमी विभक्ती. मृत्यूना म्हणजे तृतीया विभक्ती आहे. मृत्यूच्या बरोबर झुंज देत आहेत. युद्धन्ते म्हणजे काय? मृत्यूशी झुंजता आहेत, म्हणजे त्यांची कंडिशन खूप खराब आहे. अन्यच अनाहारेण म्हणजे इथे काय आहे? संधी काय आहे? अन अधिक आहारेण कष्टम सहनते. म्हणजे काय? जेव्हा पूर वगैरे येतो तेव्हा धनधान्य सगळं वाहून जातं ना, म्हणजे त्यांना जेवण मिळत नाही. त्याच्यामुळे काय झालं? अन आहारेण म्हणजे जेवायला किंवा खायला न मिळाल्याने खूप त्यांना त्रास होत आहे. बहवः गृहपालिता म्हणजे काय? की घरामध्ये पाळलेले. ओके. बहवः गृहपालितः पशवपी अपी. ह्याच्यामध्ये काय संधी? पशु किंवा पशवः अधिक अपी. त्याला असं हे येतं अपोस्ट्रोफी एस जेव्हा आपण संधी करतो तेव्हा. ओके. पशवोपी. नदी स्रोतसा प्रवाहिता मृतुश्च म्हणजे काय? घरामध्ये पाळीव प्राणी असतात ना, गाय असतात, बैल असतात, त्यांना गोठ्यामध्ये बांधलेलं असतं. तर मग जेव्हा पाणी एकदम शिरेल तर त्यांना ते सुटायला जागा मिळणार नाही, त्यामुळे ते पण वाहून ते मरून गेले. ओके. नेक्स्ट काय आहे? सत्यम अशोक. हो, खरं आहे अशोक. ते सर्वे अति दुःख इकडे आपलं राहिलं. महोदया इथे दुसरा मुलगा म्हणतोय, महोदया ते संप्रती म्हणजे काय? सध्या. अति दुःखितः भवेयुः खलु. खरंच ते सध्या खूपच कष्टामध्ये किंवा खूपच दुःखामध्ये असणार, असं तो विद्यार्थी म्हणतो. मग टीचर काय म्हणतात? सत्यम खरं आहे अशोक. ते सर्व अति दुःखेनं जीवंती. ते अतिशय दुःखाने किंवा दुःखामध्ये जगत आहेत. अस्माभिः एतादृशानां दुःखितानां सहाय्यता करणीया. म्हणजे काय? आपण. अस्माभिः म्हणजे काय? आपण. अशा प्रकारे जे दुःखित आहेत, पीडित आहेत, त्यांची सहाय्यता म्हणजे काय? त्यांची मदत केली पाहिजे. यथा उत्कलमणी म्हणजे काय? ओडिसाची शोभा. गोपबंधुः जलप्लाव पीडितानां अकुंठं सेवां कृत्वा अद्यापि मानसेषु समादृतोस्ति.
म्हणजे काय, ज्याप्रमाणे आपण पण कशी मदत केली पाहिजे की ज्याप्रमाणे ओडिसाची शोभा असलेल्या म्हणजे ओडिसाची शान असं म्हणतो ना, कोण गोपबंधू यांनी पुरामध्ये जे पीडित होते त्यांची भरपूर सेवा केली. म्हणजे जी म्हणजे काय म्हणतात त्याला, जी वर्णन नाही करता येणार अशी सेवा करून आज केल्यामुळे, म्हणजे जेव्हा कधी पहिले पूर आला असेल तेव्हा अद्यापि जनमानसेषु, म्हणजे हे परत सप्तमी विभक्ती, म्हणजे लोकांच्या मनामध्ये समादृतोस्ती, म्हणजे समादृत प्लस अस्ति, काय इथे समादृत अधिक अस्ति, म्हणजे काय आदरणीय, म्हणजे लोकांना अजूनही त्यांची मदत आठवते. महोदय एषः गोपबंधू कहा, म्हणजे हे गोपबंधू कोण आहेत. भवन्तः सर्वे एतत् चित्रं पश्यन्तु, म्हणजे आपण सगळे हे चित्र बघा. एषः अस्ति दीनबंधू गोपबंधू, म्हणजे हे आहेत गोपबंधू. दीनबंधू म्हणजे काय, दीनांची मदत करणारे, गोरगरिबांची मदत करणारे. संप्रती वयम तस्य विषये जानीमः, म्हणजे संप्रती म्हणजे काय, आता आपण त्यांच्याविषयी जाणून घेऊ. ओके, सो आता हे आपलं फर्स्ट 2 पेजेसचं झालेलं आहे. तर हे संस्कृतचे धडे जे आहेत 8वीचे ते खूप मोठे मोठे आहेत, त्यामुळे आपण सगळे एक शॉर्टला नको घेऊया, आपण त्याला पार्ट्समध्ये समजून घेऊया. तर आत्ता आपलं हे पेज झालं. पुढचं जे आहे ते आपण पार्ट 2मध्ये बघूया, हे पुढचं पेज. ओके, तर थँक्यू.